जंगलात गेल्यावर वाघाला आणि या महाराष्ट्रात आल्यावर सच्च्या मराठी माणसाला नडायचं नाही, कारण दोघंही डायरेक्ट फाडतात. जगदंबा 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 छत्रपती खड्गधर कवडी माळ चापधर वज्र तेज रुद्र स्वर जगदंबा जगदंब जगदंबा जगदंब मृत्युंजय छत्रधर शौर्य यज्ञ शुभंकर युग कीर्ती धुरंधर जगदंब जगदंबा जगदंब 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 जगदंब. तेजपुंज मुकुटमणि सह्यागिरी कंठमणि सिद्धहस्त मेरुमणि जगदंब 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 हिंदू नृप विश्वंभर तांडवकर शिवशंकर पराक्रमी पुरंदर जगदंब 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 जगदंब. विनंती आहे की कार्यक्रमासाठी सर्वांनी गार्डनमध्ये उपस्थित राहायचं आहे. पुढच्या 10 मिनिटात कार्यक्रम सुरू होणार आहे, तरी सर्वांनी गार्डनमध्ये यावे. शहाऐंशी परिवारातील सर्व सभासदांनी शिवजयंतीच्या कार्यक्रमासाठी गार्डनमध्ये उपस्थित राहावे. पुढच्या 10 मिनिटात कार्यक्रम चालू होणार आहे. नमस्कार. आज 19 फेब्रुवारी आपल्या प्रत्येक भारतीयासाठी एक आनंदाचा, गर्वाचा आणि अभिमानाने ऊर फुलून येईल असा दिवस, म्हणजेच हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस. संपूर्ण भारतात आपण हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करतो. आपल्या महाराजांचं वर्णन जर करायचं असेल तर कवी भूषण आपल्या एका कवितेत म्हणतात, इंद्रजीबी जंब पर शाडवसु अंब पर रावण सा दंब पर रघुकुल राज है पौन वही वहां पर संबुरवी राह पर जो सहस्र बाह पर राम द्विजराज है दावा द्रुम दंड पर चिता मृग झुंड पर भूषण वितुंड पर जैसे मृग राज है तेज दम हंस पर कान जिनी कंस पर त्यो म्लेंच वंश पर शेर शिवराज है. जय भवानी जय भवानी. या ओळींचा जर आपण अर्थ विचारात घेतला तर कवी भूषण असं सांगतात की भारतीय भूमीवर जन्मलेली अशी एक अद्वितीय व्यक्ती की जिच्या जन्मानंतर सगळं काही बदलून गेलं. होत्याचं नव्हतं झालं आणि नव्हत्याचं होतं झालं. ज्याला लोक केवळ स्वप्न समजत होते ते स्वप्न सत्यात उतरलं आणि हिंदवी स्वराज्याचा भगवा फडकताना प्रत्येक भारतीयानं अभिमानानं पाहिलं. अशा या माझ्या राजाचा आज जन्मदिवस. आपण मान्यवरांचं, सभासदांचं, बंधू भगिनींचं मी या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आपणा सर्वांना विनंती आहे की आपण प्रशस्त આવશે પછી ચોકલેટ આલીશું, મોટી ચોકલેટ આપીશું, પ્રોમિસ. मी बनली आहे जिजामाता. उभ्या आयुष्यात फक्त एकच ध्यास ठेवा, हातात भगवा आणि हृदयात शिवबा. जय जिजाऊ जय शिवराज. माझं नाव ध्रुव शुभराव डसके आहे. आज मी इथे शिवाजी महाराजांबद्दल 4 शब्द बोलणार आहे. शिवरायांच्या आधी अनेक राजे होऊन गेले, त्यांच्या नंतरही अनेक राजे होऊन गेले, पण सगळ्यात आदर्श राजा म्हणून ओळखलेले राजे होते श्री छत्रपती शिवाजी महाराज. त्याचे कारणच त्यांचे स्वराज्याबद्दल प्रेम, निष्ठा आणि पराक्रम. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात लागू नये, शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात लागू नये असा जीवतोड प्रेम करणारा शिवबा आणि प्रत्येक स्त्रीला आपला आई मानणारा शिवबा होता.
त्यांनी आपुलकीने वागायचे. हवेपेक्षा जास्त त्यांचा वेग होता. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षा जास्त त्यांचा वेग जास्त होता. अन्यायाविरोधी लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता. अन्यायाविरोधी लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता. असा माझ्या जिजाऊंचा शुभ लाखात एक होता. अशा या माझ्या राजासाठी जय जय. अशा माझ्या राजासाठी बोला छत्रपती शिवाजी महाराज की. Chhatrapati Shivaji Maharaj was a very kind and brave ruler. He established the Maratha Empire. He was born on 19th February 1630 in Shivneri, Maharashtra. Shivaji was named after a long deity, the god Shivai Devi. He was fearless since his childhood. His father's name was Shahaji Bhosle. His mother's name was Jirabai Bhosle. As a child, he used to play where games and conquer the forest. Thank you. यानंतर उत्कर्ष देवरे, चला पटकन. पुढच्यांनी तयार राहायचंय, मागाशी नाव घेतली ती. शिवाजी महाराज यांची एक कथा सांगणार आहे. एकदा शिवाजी महाराज तोरणा किल्ल्यावरतून राजगडाकडे निघाले होते. रात्री व्हायला अवघी वेळ राहिला होता, म्हणून ते एका छोट्याशा किल्ल्यावरती रात्रीचा मुक्काम करण्याचा निर्णय घेतात. ते जोपर्यंत किल्ल्याचे पायरे चढून किल्ल्याच्या मुख्य दरवाजापर्यंत पोहोचतात तोपर्यंत पूर्णपणे रात्र झालेली असते, म्हणून किल्ल्याचे दरवाजे बंद झालेले असतात. शिवाजी महाराज किल्ल्याचा दरवाजा वाजवतात आणि बोलतात, अरे मी शिवाजी महाराज आहे, दरवाजा उघडा, मला आत यायचं आहे. हे पारेकऱ्याने ऐकल्यावरती त्याला वाटलं की ही शत्रूंची चाल आहे, म्हणून तो म्हणतो, असं कोणीही येऊन बोलेल की मी शिवाजी महाराज आहे आणि आम्ही असंच कसं दरवाजा उघडू, आणि आमच्या राजांचा हुकूम आहे की रात्र झाल्यावरती कोणीही दरवाजा उघडायचा नाही. हे ऐकून शिवाजी, जे काही असेल ते आपण सकाळी बघू. हे ऐकून शिवाजी महाराजांना आनंद झाला. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांबरोबर पूर्ण रात्र त्याच किल्ल्याच्या पायऱ्यावरती बसून काढली. सकाळ झाल्यावरती पहारेकऱ्यांनी बघितलं की रात्रीचे पाहुणे अजूनही दारावरती बसलेले होते, म्हणून त्यांनी दरवाजा उघडला, त्यांना आत घेतलं आणि त्यांना कळालं की ते शिवाजी महाराज होते. म्हणून ते खूपच घाबरले. शिवाजी महाराजांनी त्यांना जवळ बोलवलं आणि त्यांच्या पाठीवरती शाबासकी दिली आणि त्यांना आपल्या गळ्यातला हार काढून त्यांना दिला आणि बोलले की तुमच्यासारखे मावळे आमच्या स्वराज्यामध्ये आहे, म्हणूनच आमचं स्वराज्य इतका ताठ मानेने उभा आहे. ही एक आदर्श याला कोण घालील यसन. दरबार पुसती बेगम, बडी बेगम म्हणजे अली आदिलशाहची आई बर का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गार, कोणी घेईल पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. तितक्यात अचानक एक सरदार उठला. त्याने बोललं, हम लाएंगे शिवाजी को, आणि त्याने विडा उचलला. नाव त्याचे अफजल खान, जीता जागता जणू शैतान. खान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. कौतुक झाले दरबारात, खान निघाला मोठ्या गुरमीत. त्याच घोडदळ पायदळ फौज फाटा
बळ पाहणारे कापे चळचळ वाटेत भेटेल त्याला चिडीत ठेपेन खानाची सेना निघाली गाव लुटली देव उद्ध्वस्त केली आणि आया बहिणी अब्रू लुटली कोण कोण रोखणार हे वादळ आता शिवबाचं काही खरं नाही इकडे निजाम तिकडे मुघल पलीकडे इंग्रज जो तो हेच बोलू लागला राजांची सेना मुठभर खानाला कसा थोपणार काय भेटीच्या धाडला सांगावा प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानाने हसत कबूल केला दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडाच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही द्यायला जाण शिवाजी राजांची करामतीची अन त्यासी नाही जाणीव शक्तीची अन करेल काय कल्पना युक्तीची हा जी 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 अन करेल काय कल्पना युक्तीची हा जी 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 खानाच्या भेटीसाठी महाराजांनी एक शामियाना उभारला होता भेटीसाठी छान उभारीला नक्षदार उभार्याला असा या शामियाना खान डुलत आला सय्याद बंद त्यांच्या संगतीला शिवबा संगती महाला राजाला पाहून खान म्हणाला कसा आव दगा केला खान दाभिमान मानाला कटाकटाऱ्याचा वार्तनी केला खर आवाज आला चिलकत होत अंगाला खानाचा वार फुका गेला खान गडबडला इतक्यात महाराजांनी पोटामध्ये पिसवा ढकलला वाघनखांचा मारा केला टरा फाटला पोटाला तडा गेला खानाचा पोटाला कोथळा बाहेर आला रे जिथे जन्मलो मी नमो आर्यभूमी जिथे वाढलो मी नमो धर्मभूमी जिच्या कामी पडो देह माझा सदा मी नमामी मित्रांनो यानंतर आज आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणी प्रतिमा पूजनाने आपले सभासद बंधू आहेत त्यांनी पटकन पुढे यायचे आपण या ठिकाणी ज्यांची नाव आहे त्यांनी पुढे या अजय राऊत अतुल रोकडे पांडा नेवाळे मयूर बराटे मुकुंद साळुंके अमर यमगेकर एच विंगचे कोणी प्रतिनिधी असेल त्यांनी यायचं आहे आणि अजून एखाद्या विंगचं ज्यांचं नाव आलं नसेल त्यांनी पुढे यायचं या ठिकाणी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन होत आहे सर्वांनी खाली बसायचं आहे जी मुलं उभे राहील त्यांचं आपण नाव घेणार आहे बसा पटकन खाली महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन झालेलं आहे आपल्याला करायचं आहे की ज्याच्यामुळे आपण आजचा हा सुंदर दिवस अनुभवतोय त्याने बोला आपण शांतपणे उभं राहायचं
प्रतीक्षा यांचा ग्रुप डान्स होतोय. लवकर पुढे आहे. जोरात टाळा होतो सगळ्यांनी. हे बाळांनो इकडे हो तुम्ही. त्यांना दिसत मागं. टाळा जरा कमी पडतात. टाळा वाजवा. बघा लाईट पण आली. Shatabdi Padekar from grade 5th. Today I am here to speak about the brave personality of Chhatrapati Shivaji Maharaj. Here we go. हम शेर हैं, शेरों की तरह हंसते हैं. हम शेर हैं, शेरों की तरह हंसते हैं, क्योंकि हमारे दिलों में छत्रपति शिवाजी महाराज बसते हैं. His full name was Chhatrapati Shivaji Bhosle. He was born on 19 February 1630 at Shivneri Fort in Pune. His father's name was Shahaji Bhosle and mother's name was Jizabai. He was the founder of the Maratha Empire. He breathed his last on 3rd April 1680 at the Raigad. His life and leadership continue to inspire us today. Jai Hind.
झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराजवळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि त्याच किल्ल्यावर असलेल्या शिवाई देवीवरून त्यांचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आले. शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला. छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. शिवनेरी किल्ल्यावर जन्मलेल्या शिवरायांची हिंदू धर्मावर अढळ श्रद्धा होती. मानवता आणि मानवी मूल्यांना त्यांची सर्वाधिक प्राधान्य दिले. ते खरे देशभक्त होते. शिवरायांच्या चरित्र निर्माणात त्यांची आई जिजाबाई यांचे विशेष योगदान होते. त्या अत्यंत धार्मिक विचारांच्या होत्या. त्यामुळे शिवाजीमध्ये धार्मिक सहिष्णुतेची भावना निर्माण झाली. त्यांनी सर्व धर्मांचा समान आदर केला. ज्यावेळी भारत मुघलांच्या ताब्यात होता मुघल शासकांनी हिंदूंवर केलेला अत्याचार आणि भेदभाव पाहून ते संतापले. हिंदूंना त्यांच्या धर्मामुळे एक विशेष कर भरावा लागला होता ज्याला जिजाचे कर असे म्हणतात.
तसेच सीमा नेवळे यांच्याकडून पण 100 रुपयाचं बक्षीस आहे. एवढे प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की हर हर. अहो राजे हो जिर राज रह जी 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 स्वराज्याचे बांध तोरण संधी पाहून कोंढाणा किल्ला घ्यावा अष्टमी मुहूर्त ठेवा ध्यानात जिजाबाई भरलं राजगडात जी 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 जी. अहो राजे हो जिर राज रह जी जी अहो राजे हो जिर राज रह जी जी अहो राजे हो जिर राज रह जी 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 जी. कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मुघलांच्या हाती असणं बरं नाही, ती आपली अस्मिता आहे. प्रणाम केला मातेला, प्रणाम केला शेलार नाम होते सोबतीला. आणि एवढ्यातच तानाजी मालुसरेकडून एक आणि तेव्हा परतीचा निरोप पाठविला हतानाजीला तुम्ही लागा लगीन कार्याला आम्ही जातो लढाई घाईला. ओ राजे हो जिराय म्हणतात आम्ही लग्नात वरबाप म्हणून मिरवायचं आणि आमच्या राजाने लढायला जायचं हे कदापि शक्य नाही. तानाजीने मनी केला पण आणि दिले बघा वचन आधी करू लग्न कोंढाण्याचे मगच लग्न रायबाचे घ्यावे एवढे ऐकून जी 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 जी. प्रणाम केला राजाला, प्रणाम केला राजाला तानाजी वीर चालला कमलेला बांधला जिराजी जी वाली गोड्याला जिराजी जी 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 जी. कोंढाण्याची उंच शिखर, कोंढाण्याची उंच शिखर रात किरकिर मोठी अवघड गडावर जावे तरी कसे टाकावे कोणी कुडून फासे. आणि एवढ्यात तानाजी मालुसरेने आपल्या पेटारीतनं एक गोरपड बाहेर काढली आणि त्या गोरपडीचं नाव काय माहितीये? यशवंती चाल गोरपड बांधली दोरीला यशवंती कुंकू वाहतो तुला यावे आमच्या मदतीला. आम्ही वचन दिले आम्ही राजाला मावळे चढतील वरतीला जागे होतील स्वाभिमानाला. असे करून चालले कोंढाणा जिराजी जी चालले कोंढाणा जिराजी जी चालले कोंढाणा जिराजी जी 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 जी. शिवाजी महाराज की उदयभान नावाचा एक राजपूत. ए उदयभान्या. कोण? तानाजी? हा तुझा बाप तानाजी. अरे तू इथे काय करतोय? या शिवसेनेत दिल्लीला चल मुजरा कर तुला किल्लेदार करतील. अरे चल हट, दिल्लीला मुजरा करण्याची जात मराठ्यांची नाही. अरे मी एक वेळेस मोडेल पण वाकणार नाही. मराठी माणसांना ताटकना ठेवायला एकच माणसाने शिकवलंय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि मग तानाजीने वार बघा केला उदयभान बघा चवतारला उदयभान पळत वार बघा केला तानाजीच्या तोल ढाळलीला कमरेचा काढून शेलावर घेती वाराला उदयभान केली साधला उदयभानच्या एक वाराला तानाजीचा हात उडविला इंच इंच जखमा अंगाला रक्ताने वीर न्हालेला. रक्ताच्या थारोळ्यात तानाजीला बघून 80 वर्षाचे शेलार मामा उदयभानावर धावून आले आणि मग मामाने मला उदयभानाला दात खाऊन केला वाराला. रक्त लागले होते तलवारीला छातीभर मामा बसलेला दाताने फोडून नरदीला सपा करी वाराला उभं चिरलं उदयभानाला जिराजी जी उदयभानाला
शिवाजी आणि त्याचा पराक्रम आपण पाहिला आणि म्हणूनच त्या ठिकाणी कोंडाणा त्या ठिकाणी सिंहगड झाला आणि त्याचं छानसं चित्रीकरण सादरीकरण मित्रांनोच विनंती कविता सादर करणार आहे. राजे अनेक झाले पुढे होतील अगणित या भूमीवरती अगणित या भूमीवरती जाणता राजा एकच झाला तो फक्त राजा शिवछत्रपती तो फक्त राजा शिवछत्रपती मराठ्यांना अभय मिळले सर्व धर्म स्वभावे नित्य आचरले मराठ्यांना अभय मिळाले सर्व धर्म नित्य आचरले भगवा झेंडा घेऊन हाती केली चहूकडे जनजागृतीसाठी भगवा झेंडा घेऊन हाती केली जनजागृतीसाठी जिजाऊ माऊली दिव्य प्रेरणा गुरु तुकाराम देऊ ज्ञान जिजाऊ माऊली दिव्य प्रेरणा गुरु तुकाराम देऊ ज्ञान धाडसी मावळे भवानी सोबती म्हणे हर हर महादेव धाडसी मावळे भवानी सोबती म्हणे हर हर महादेव तो फक्त राजा शिवछत्रपती तो फक्त राजा शिवछत्रपती सवारी केली किल्ले घेऊन काही जिंकून काही बांधून सवारी केली किल्ले घेऊन काही जिंकून काही बांधून मुघल दमले शिगस संपली भल्या भल्यांची झोप उडवली तो फक्त राजा शिवछत्रपती तो फक्त राजा शिवछत्रपती रायतेचे राजा स्थापले मावळे
प्रियांक पडवळकर आहेत का? प्रियांक पडवळकर नाही. यानंतर कृती जैन आहे का? कृष्णा प्रिया हँड ग्रुप नीचा नाव घेतलेलं जाता. रयतेचा राजा आदर्श राजा हे बोलायचं नाही मुलांनी. इथे उपस्थित शिवभक्त रसिक हो सर्वांना माझा नमस्कार. अवघ्या मूडवर मावळ्याला घेऊन ज्यांनी आम्हाला शौर्य सगळ्यांना विनंती आहे, खाली बसायचंय. आपणच उठायला लागलो ना. मुलं काय करते? शिवनेरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630 रोजी एक तेजस्वी सूर्य जन्माला आला. तोफांचा खडखड झाला. सनई चौकडे वाजले. सारा आसमनात आनंदाची अदळण झाली. शहाजी राजे भोसले व जिजाऊला हर्ष झाला. त्यांच्या विजयी भरखंड झाली. स्वराज्य निर्मित करताना त्यांना अनेक अडथळे आले, पण ते डगमगले नाही. त्यांनी आपले स्वराज्य निर्मित करण्याचे कार्य अविरतने चालूच ठेवले. शिवाजी महाराजांनी तानाजी, बाजीप्रभू, सूर्याजी, मुरारबाजी, जिवाजी माळा असे जीवाला जीव देणारे मावळे तयार केले. स्वराज्य निर्मितीची प्रतीक्षा, स्वराज्याचे तोरण, गड आला पण सिंह गेला, प्रतापगडावरील पराक्रम, आग्र्यावरील सुटका, शहाजी सहिष्ट खानाची फजिती असे अनेक प्रसंग छत्रपती शिवाजी महाराजांच्या अडजोड कार्याची महती ठरवून देतात. सिंहाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आधार व शत्रूची मर्दन असे मावळ्यांचं वर्तुळ हीच शिवरायांची शिकवण. शिव छत्रपती शिवाजी महाराज की. About Chhatrapati Shivaji Maharaj. Chhatrapati Shivaji was a great Indian ruler and a brave warrior. He was born on 19th February 1630 at Shivneri Fort in Maharashtra. His father's name was Shahjahan. He also known as Father of Indian Navy. He believed his last on 3rd April 1680 at the rival fort. His life and leadership continue to inspire us today. Jai Hind, Jai Chhatrapati Shivaji Maharaj. तर मी आज तुम्हाला एक गाणं ऐकून दाखवणार आहे वीर मराठी म्हणून. मर्द मावळे आम्ही मराठी, भीतीन आमच्या कधी मनाशी, आई भवानी सदैव पाठी, नवीन भरती देती आमासी.
मर्द मावळे आम्ही मराठी भीतीनं आमच्या कधी मनाशी आई भवानी सदैव पाठी नवीन भरती देती आमासी जय भवानी जय शिवाजी आबाळाला हात देवनी मन है आमचे मातीत आबाळाला हात देवनी मन है आमचे मातीत मोडेल पण झुकणार नाही स्वाभिमान जातीत मोडेल पण झुकणार नाही स्वाभिमान जातीत अहो काय सांगू बा महाराजांचे आज किस्से आहे किती अहो काय सांगू बा महाराजांचे आज किस्से आहे किती शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती स्वराज्याची रीत आम्ही वीर मराठे भीतीचे लिखित आम्ही वीर मराठे नाही कुणाला भीत आम्ही वीर मराठे एक मराठा हो लाख मराठे एक मराठा हो लाख मराठे हिमी गोयो भगवे आमचे रक्त भगवे आमच्या मनात शुभांचे हे भक्त आम्ही वीर असुरांनात सामर्थ्य चुकून पण मोडणार नाही आमच्याशी जो लढेल त्याला आम्ही सोडणार नाही खोडणार नाही आमच्या हृदयावरची नावं शिवाजीची शंभू आणि 7 पण नावं एकच पर्व आणि एकच खात मराठी हा पर्व मराठी हा मात स्वराज्यासाठी लढले धरतीवरती पडले त्यातून सुखाचा मराठी ही घडले वीर मराठे बाई सरांवर भारी वाऱ्यासारखे सुसाट आमच्या तलवारी असं वारी असं सारी असं दुनिया सारी किती आले किती गेले मोगल इंग्रज त्यांचे चेले मराठींच्या तलवारची किती त्यांची बशी गे असं कुठला राजे किंवा असं कुठली राणी असं करा बे किंवा आणि बाणी मोडेल पण झुकणाने मराठ्याचे जबानी या मोडेल पण झुकणाने मराठ्याचे जबानी या मोडेल पण झुकणाने मराठ्याचे जबानी या महाराष्ट्राची शान आम्ही वीर मराठे आखी दौलत महान आम्ही वीर मराठे करू सर्वांचे कल्याण आम्ही वीर मराठे आम्ही वीर मराठे प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की मनाशी आई भवान सदैव पाठी नवीन बळती देती आमासी वडा आवाज वाढव. Talking about Chhatrapati Shivaji Maharaj speech. Chhatrapati Shivaji Maharaj was born on 19 February 1630 in Shivneri, Pune. His mother name was Jizabai and father name was Shahaji Bhosle. Shivaji Maharaj founded in महाराजांची कीर्ती बेफाम भल्या भल्याला फुटलाय घाम कोली घाली लये सन दरबारी पुष्टी बेगम बडी बेगम म्हणजे आलिशाची आई बर का नजरेत तिच्या अंगार दरबार झाली गब्गार कोणी घाली लये सन दरबारी पुष्टी बेगम इतक्यात एक सरदार उठला बर का मेलांगा शिवाजी को त्याचं नाव अफजल खान कौतिक झाले दरबाराचे खान निघाला मोठ्या दुर्बीन नजरेत त्याच्या अंगार दरबार झाली गब्बार जय शिवाजी तुटला
खूपच छान. मला पहिल्यांदा तो बोलताना अडथळा नंतर आपल्याला परत संधी दिली आणि त्याचा आत्मविश्वास वाढला, तो छान बोलू लागला. धन्यवाद. आता या ठिकाणी लहान मुलांचे जे परफॉर्मन्स आहे, कधीतरी शिवबाच्या तलवारीचा स्पर्शवाद, कधीतरी शिवबाच्या तलवारीचा स्पर्शवाद, कधीतरी अशोकाच्या धम्माचा स्पर्शवाद, कधीतरी सावित्रीच्या कुंकवाचा इतिहासवाद, कधीतरी भीमाच्या लेखणीची क्रांतिवाद आणि कधीतरी बुद्धाच्या चेहऱ्यावरती शांतिवाद. छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच माता जिजाऊ, सर्व राष्ट्रभक्तांना, राष्ट्रपुरुषांना, त्यांच्या आचारा विचारांना प्रथमतः त्रिवार अभिवादन. हे विश्वची माझे घर असा संदेश देणारे संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, त्या सर्व संत परंपरेला, त्यांच्या आचारा विचारांना त्रिवार अभिवादन. प्रथमतः मी आज या ठिकाणी त्या शिवजयंतीनिमित्त सायन्स सिटीमधील सर्व कुटुंबाचं, लहान मुलांचं, मोठ्या माणसांचं, सर्वांचं अभिनंदन करतो. सायन्स सिटी सांस्कृतिक मंडळ या मंडळाचं विशेषतः मनापासून अभिनंदन करतो की इतका मोठा सोहळा त्यांनी या ठिकाणी अगदी चांगल्या प्रकारे साजरा केलेला आहे. हा सोहळा साजरा करत असताना आपणा सर्वांची साथ चांगल्या प्रकारे मिळालेली आहे, म्हणून हा आपला सोहळा अत्यंत चांगल्या प्रकारे पार पडलेला आहे. त्या जयंतीनिमित्तचा देश, हुतात्म्यांचा देश. भारत देशाच्या बाबतीत बोलायचं झालं तर अत्यंत अंधकारमय जीवन असताना भारत देश हा एकीकडून मोगलांचं अतिक्रमण, ब्रिटिशांचं अतिक्रमण, निजामशाहीचं अतिक्रमण आणि त्याच वेळेस शिवाजी महाराजांचा जन्म झाला 1930 फेब्रुवारी 1630. शिवाजी महाराजांचा जन्म ज्यावेळेस झाला त्यावेळेस आपला भारत देश अत्यंत गुलामगिरीत, म्हणजेच संपूर्ण देशामध्ये राजेशाही असल्यामुळे तिघेही यशस्वी झाले. प्रथमतः या भारत देशामध्ये देश जातीपातीचं राजकारण आहे. माणूस माणसाला मानायला तयार नाही. जाती तेढ, हा मोठी तेढ वाढत त्यावेळेस होती आणि हीच मेघ ह्या तिघांनी ओळखून ह्या भारत देशावर आपलं साम्राज्य उभं केलं. शिवाजी महाराज, माता जिजाऊ यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे त्यांचं संगोपन केलं आणि आपल्या राष्ट्र निर्मितीसाठी, आपल्या राज्य निर्मितीसाठी त्यांनी शिवाजी महाराजांना तयार केलं आणि हे हिंदुत्वाचं राज्य त्यांनी या ठिकाणी तयार करून शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे शिक्षण. जोडी जाते नाती, जनाजनाला मनामनाला जोडी जाते नाती, ना जातीचा ना धर्माचा ध्वज मानवतेचा असेल. आपण सर्वांनी दररोजचं जीवन जगत नाते तयार करावं, बंधुत्वाची साखळी तयार करावे आणि भारत देशात आज जे वातावरण दूषित झालेलं आहे ते वातावरण चांगल्या करण्याचा प्रयत्न करावा अशी या ठिकाणी आपण सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. जय जिजाऊ जय. असा आपला कार्यक्रम या ठिकाणी साजरा झालेला आहे. आज आपल्या बऱ्याच मुलांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचं जीवन चरित्र त्यांच्या शब्दांच्या माध्यमातून आपल्यासमोर व्यक्त केलेलं आहे. बोलण्यासारखं आहेत पण वेळ झालेला आहे, म्हणून जाता शेवटी एवढंच सांगेन. आजूबाजूची जर आपण परिस्थिती पाहिली तर असं दिसतंय की समाजात अराजकता पसरली आहे.
माणसाला माणूस म्हणून वागवायला तयार नाहीत आणि म्हणून कुठेतरी परत शिवरायांची आठवण येते म्हणून 4 ओळी म्हणतो. अंधार पडत चालले आहेत उजेडासाठी दिवा पाहिजे, अंधार पडत चाललाय उजेडासाठी दिवा पाहिजे, या देशाला पुन्हा एकदा जिजाऊचा शिवा पाहिजे. कसे झाले मर्द मराठे यवनांचे भक्त आणि मराठ्यांच्या तलवारीवर मराठ्यांचे रक्त करण्यास शत्रूला परास्त एक वादळी हवा पाहिजे, या देशाला पुन्हा एकदा जिजाऊचा शिवा पाहिजे, जिजाऊचा शिवा पाहिजे. सगळीकडे स्वैराचार उरले नाही आचार विचार, सगळीकडे स्वैराचार उरले नाही आचार विचार, पद प्रतिष्ठा आणि पैशासाठी सारेच बनले हो लाचार. हद्दपार करण्या सगळा भ्रष्टाचार, हद्दपार करण्या सगळा भ्रष्टाचार, प्रामाणिकतेचा थवा पाहिजे, या देशाला पुन्हा एकदा जिजाऊचा शिवा पाहिजे, जिजाऊचा शिवा पाहिजे. सर्व महिला वर्ग व लहान मुलं सायन्स सिटी सांस्कृतिक मंडळ आयोजित जो 16 हिंदवी स्वराज्याचा रयतेच्या राजाचा जन्मोत्सव सोहळा आपण साजरा करीत आहोत आणि या निमित्त सर्व कुटुंबासहित इथं उपस्थित राहिलो. आणि जसं देवरे सरांनी सांगितलं की अजून आपल्याला शोभा घडवायची गरज आहे, पण आपल्याला इथं कार्यक्रमात दिसत आहे की शोभा तर घडतच आहे, कारण प्रत्येक घरातून जिजाऊ अशा भक्कम तयार झालेल्या आहेत की त्या आपल्या शोभा आणि आपल्या हिरकणींना तयार करत आहेत. त्यामुळे मी येथे सर्व महिला वर्ग व त्यांच्या वडिलांचे कौतुक करते की त्यांनी आपल्या मुलांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं, शिकवलं, घडवलं आणि आज त्यांना या स्टेजवरती येऊन परफॉर्मन्स करताना त्यांनी एवढ्या ताकदीने आणि कॉन्फिडेंटली तो परफॉर्मन्स सादर केला, त्याबद्दल मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार करते. येथे सर्व उपस्थित राहिल्याबद्दल शाईन सिटी परिवाराकडून देखील सर्वांचे आभार करते. आपल्याला जसं शोभा घडवायचा आहे, हिरकणी घडवायच्या आहेत, तसेच त्यांना शिक्षण देऊन देखील पुढे खूप मोठं बनवायचं आहे, देशाचं आणि आपल्या भारताचं सगळ्यांचं नाव करायचं आहे. त्यामुळे मी सगळ्यांचं इथे आभार मानते आणि आपला कार्यक्रम इथे संपलेला आहे असं जाहीर करते. सायन्स सिटी सांस्कृतिक मंडळाच्या वतीने सकल मराठा समाजाच्या वतीने देखील खूप खूप आभार. सर्व सभासदांनी कळकळीची विनंती आहे, आपण लक्षपूर्वक ऐकायची आहे. मागच्या वेळेस आपल्याकडे जेव्हा आपण स्नेह भोजनाचा कार्यक्रम घेतलेला होता